या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा। अर्थसंकल्पावर विरोधकांकडून हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांकडून कौतुक। आणि समाज कल्याणच्या त्या निधीचं गौडबंगाल काय, अंकुश जाधव यांचे गौप्यस्फोट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली। राज्यात पहिल्यांदाच आयपॅड मधून अर्थसंकल्प वाचन करण्यात येत होतं। टिकवावे धन ज्याची आस करून या ओवीनं फडणवीसांनी सुरुवात केली। यावेळी यंदाचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला आहे। आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती। फडणवीसांनी आपल्या अर्थसंकल्पात त्याप्रमाणे मोठ्या घोषणा केल्या। काय आहेत त्या घोषणा जाणून घेऊया। केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये भरणार। त्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे। धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महामंडळामार्फत 10000 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं हे 350वे वर्ष आहे। या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2 हे सुरू करण्यात येणार आहेत। मुलींसाठी मोठ्या घोषणा केल्यात। मुलींसाठी लेक लाडकी योजना, जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, पहिलीत 4000, सहावीत 6000, 11वीत 8000, मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत किंवा झाल्यावर 75000 रुपये दिले जाणार आहेत। आशा स्वयंसेविकांचं मानधन 3500 वरून 5000 रुपये। महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 वरून 1500 रुपये करण्यात आलाय। ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार करण्यात आलाय। महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50% सूट देण्यात आली आहे। यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम। इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षात 10 लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना लागू करण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेड राजा नोड ते शेगाव पर्यंत चौपदरी रस्ता, आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांसाठी 4000 कोटी रुपये। त्याचबरोबर मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1729 कोटी रुपये। विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहेत आणि त्यात देखील वाढ करण्यात आली आहे। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 1000 वरून 5000 रुपये, तर 8वी ते 10वीच्या 1500 वरून 7500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत मिळणार आहे। शिक्षण सेवकांना भरघोस मानधन सरासरी 10000 रुपयांची वाढ त्यात करण्यात आली आहे। विद्यापीठे शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान। राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामं। नागपूर इथं 1000 एकरावर लॉजिस्टिक हब, खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध,
बालेवाडी पुणे इथं स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेडी आणि सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी वगळता शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात कोकणच्या तोंडाला मात्र पानं फुसवण्यात आली आहेत. मूलभूत सुविधा, पर्यटन विकास, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान यासाठी खास निधीची कसलीही तरतूद करण्यात आलेली नाहीये. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. गाठ असो कोणतीही, नका करू दुर्लक्ष. करा उपचार आधी, नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. SSPM कॅन्सर सेंटर. महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत. संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे. SSPM कॅन्सर सेंटर. शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पाचं आमदार नितेश राणेंनी भरभरून कौतुक केलंय. कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया कोकण 7 लाईव्हशी बोलताना आमदार नितेश राणेंनी दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. या 2023-24च्या अर्थसंकल्प जो आज अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये जो मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये कोकणासाठी एवढं भरभरून त्यांनी दिलेलं आहे ते कोकणाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना या शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. असंख्य रस्त्यांचं जाळं असो, जसं उदाहरण वर्धा ते आपल्या पाथरदेवीपर्यंत येणारा जो रस्ता आहे, रेड्डी ते रेवस ते रेड्डीचा रस्ता आहे, त्याचबरोबर छोट्या मोठ्या सगळ्या ह्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सर्वात जास्त तरतूद ही PWD खात्याअंतर्गतच केलेली आहे. आणि नशिबाने PWD खात्याचे मंत्री रावई चव्हाण साहेब हे आपल्या सिंधुदुर्गचे पण पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर पारंपरिक मच्छीमारांसाठी 5 लाखाचा विमा हा फार ऐतिहासिक असा हा निर्णय आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की आपल्या किनारपट्टीचे जे पारंपरिक मच्छीमार आहेत ते पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करत असल्यामुळे त्यांच्या नेव्ही जीवाला धोका असतो आणि म्हणून आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे त्यांना कवच देण्यात आलेलं आहे ते त्यांच्यासाठी निश्चित पद्धतीने त्यांना फार त्यांच्यासाठी मोठी बाब आहे, सुरक्षिततेची आणणारी एक बाब आहे. त्याचबरोबर असंख्य महत्वाचे धार्मिक स्थळांसंदर्भात घेतणारे निर्णय असो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांसारख्या योजनांसाठी देणार पैसे, शाळांसाठी प्रामुख्याने देणारी जी निधी असेल, म्हणजे एकंदरीत या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये जसं आपण आतापर्यंत बोलत होतो की ही डबल इंजिनचं सरकार आहे, त्याचबरोबर आजचं बजेट हे डबल इंजिन बजेट असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक महत्वाचा निर्णय जो ह्या अर्थसंकल्पामध्ये घेतला गेला तो म्हणजे काजू संदर्भात चांगल्या पद्धतीने तरतूद निधी आणि काजू जे दरवर्षी आपले काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना जो काही भाव जो योग्य भेटत नाही त्याच्यामुळे जर त्यांचं नुकसान होतं, राज्य सरकारच्या वतीने त्याही संदर्भात काजू असेल, आंबा असो, त्याही संदर्भात महत्वाचे निर्णय या बजेटमध्ये घेण्यात आलेले आहेत. त्याचं योग्य विश्लेषण साठी आम्ही लवकरच आमच्या सिंधुदुर्गामध्ये कार्यक्रमही घेणार आहोत, जेणेकरून जे ह्या राज्य सरकारने जेवढं ह्या 7-8 महिन्यामध्ये फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नाही वाटत गेल्याच्या 2.5 वर्षाच्या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीमध्ये ह्याचे 2% पण अशा पद्धतीचं काम झालं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विकास जर 6.8 घेऊन जाण्याचा जो मानस राज्य सरकारचा आहे त्याचे प्रतिबिंब आज या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये आपल्याला दिसला. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रासाठी, प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक धर्मासाठी आणि प्रत्येक विभागासाठी महत्वपूर्ण निर्णय आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आलेले आहेत. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज आतापर्यंत आपण बोलत आलेलो आहे की कोकणाचा, सिंधुदुर्गाचा, रत्नागिरीचा, रायगडचा दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, इकडच्या लोकांचं राहणीमान अजून उंचावलं पाहिजे आणि तो सर्वांगीण विकासाची जी अपेक्षा जे आपण सगळेजण आतापर्यंत करत आलेलो आहे ती खऱ्या अर्थाने आज सत्यतात उतरण्याची वेळ या
आज अर्थसंकल्पाच्या नंतर आज आपल्याला दिसत आहे. मला विश्वास आहे की ह्याची अंमलबजावणी जसं व्हायला सुरू होईल आणि ज्या पद्धतीने हे घेतलेले निर्णय तळागाळापर्यंत आपल्याला दिसायला लागतील, तर एक वेगळ्या पद्धतीची आर्थिक समृद्धी, विकास आणि आपलं कोकण प्रगतीपथावर जात असताना आपल्याला निश्चित पद्धतीने दिसेल. एकंदरीत आपण सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला इथे महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आपल्या इकडे क्षमता जेव्हा वाढेल तेव्हा शेती पूरक जे व्यवसाय आहे त्याला निश्चित पद्धतीने आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर केसरकरची एक महत्वाचा निर्णय की 120 हॉर्स पॉवरच्या ज्या गाड्या त्याचा आता ती तरतूदच म्हणजे ते ओपन करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त 120 ची लिमिट करण्यात 120 पर्यंत न ठेवता ती ओपन करण्यात आल्या असल्यामुळे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मच्छीमारांना त्याचा फायदा होणार आहे. डिझेल तरतुदीसाठी पण अजून त्याच्यासाठी डिझेल परतावण्यासाठी पण तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही क्षेत्राला म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो की प्रत्येक बॉलवर सिक्सर मारणं, हर बॉल पे सिक्सर ज्याला आपण म्हणतो, तेच आज फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून केलेलं आहे. स्वागत तर निश्चित पद्धतीने करेन. ह्याच्या अगोदरचं जे ठाकरे सरकार 2.5 वर्षाचं होतं, तुम्हालाही माहिती आहे की कुठलंही वादळ आपल्याकडे यायचं, कुठलेही निर्णय व्हायचे ते फक्त कागदावरच राहायचे. आपल्याला कधीही ते निर्णयाचा अनुभव घेताना आपल्याला दिसलं नाही किंवा आपल्याला त्याचं प्रतिबिंब कधी तळागाळापर्यंत दिसलं नाही. पण आज ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला, उदाहरण एक चांगला निर्णय हाही घेण्यात आला की जसं केंद्र सरकार आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 टाकतं, जे गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. आता राज्य सरकार अजून 6,000 टाकणार आहे. म्हणजे 12,000 म्हणजे 6,000 केंद्राचे आणि 6,000 राज्य सरकारचे अशा पद्धतीने हे होणार आहे. दुसरा जो एक हायवे जो जाहीर केलेला आहे म्हणजे वर्धा पासून निघून तो आपल्या पाथरादेवीपर्यंत जॉईन होणार आहे. म्हणजे पर्यटनाच्या निमित्ताने पर्यटनाच्या आधारे किंवा अशा पद्धतीचे दळणवळण जेव्हा एक जिल्हा दुसऱ्या जिल्ह्याला जोडला जातो त्याच्यामुळे पर्यटन असो, व्यवसाय असो, या सगळ्या गोष्टीची दालन उघडतात. म्हणजे एका बाजूला शेती असेल, उद्योग असेल, मच्छीमारी असेल किंवा रोजगार निर्मिती असेल, सगळ्या सर्वसमावेश असा बजेट आज आमच्या सरकारने जाहीर केलेला आहे. हे लक्षात घ्या, मागच्या सरकारच्या दुकानामध्ये मालच नव्हता, फक्त बाहेर पाटी लिहिलेली एवढा माल उपलब्ध आहे. फक्त दुकानामध्ये आपण जेव्हा खरेदी करायला जायचो त्याच्यामध्ये मालच नसायचा. म्हणजे ते नुसतं बोलणारं बोलबच्चन सरकार होतं. आमचं जे सरकार आहे ते बाहेर पाटी जेवढी लिहिलेली आहे तेवढाच मालही आतमध्ये आहे. म्हणून येणारा ग्राहक हा समाधानी होऊन तिथून निघून जातो. तसंच महाराष्ट्राची जी आपली जनता आहे, कोकणाची जी जनता आहे, आमच्या सिंधुदुर्गची जनता आहे, ती निश्चित पद्धतीने या अर्थसंकल्पामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन येईल, आर्थिक समृद्धी येईल, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा. शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी. मोबाईल 09448 14 24 21. शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सडकून टीका केली आहे. यातून कोकणच्या तोंडाला पानं फुसल्याचं ते म्हणाले. पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक. ह्या वेळच्या बजेटमध्ये कोकणाला पानं पुसण्याचा प्रकार झालेला आहे. खरं तर कोकणामध्ये काजू महामंडळ हे गेल्या वेळी स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती आणि यांना 5 वर्षामध्ये 600 कोटी तरतूद करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते सुद्धा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापुरातला काही भाग. त्याचबरोबर त्यामुळे हे आज अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांच्या काजूचा दर आता खूप पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या काजूमुळे खूप नुकसान झालेलं आहे वातावरणामुळे. त्यासाठी काय कुठला बदल खास तरतूद झाली नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांची महत्वाची मागणी असलेली खावटी कर्ज जे एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, त्या खावटी कर्जामध्ये ची घोषणा सुद्धा या बजेटमध्ये झाली नाही. जी शेतकऱ्यांची कर्ज भरायची त्या खावटी कर्जाची सुद्धा घोषणा झाली नाही. आणि आपण बघितलं असेल एकीकडे शिवनेरी गडासाठी
राज्याभिषेकासाठी निधीची तरतूद झाली. परंतु आपल्या जिल्ह्यातले 2 महत्त्वाचे किल्ले असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यासाठी 1 रुपयाची तरतूद या बजेटमध्ये झाली नाही. कोस्टल रोडसाठी तरतूद, कोस्टल रोडची घोषणा झाली, परंतु ते कोस्टल रोड भूसंपादन व्हायचं आहे आणि हा कोस्टल रोड त्याला अजून वेळ लागेल. म्हणजे त्यापेक्षा घोषणा करायला आहेत, प्रत्येकी तरतूद किंवा असं काही झालं नाही. त्यामुळे कोकणासाठी पानं पुसण्याचा प्रकार आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी कोकण 7 लाईव्हशी बोलताना दिली आहे. पाहुयात काय म्हणाले दीपक केसरकर. काजूच्यासाठी 1350 कोटी रुपयाचं तरतूद केलेली आहे. 200 कोटी रुपये खर्च करून काजू महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे काजूच्या वेगवेगळ्या योजना राबवल्यानंतर मोठा फरक हा कोकणावर त्याचा जाणवणार आहे. त्याच्यानंतर नागपूर सिंधुदुर्ग हा रस्ता सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पालघर पासून रोह्याला जोडणारा आणि रोह्यापासून रेवसवरून रेडीला जोडणारा हा रस्ता सुद्धा या बजेटमधून मंजूर केलेला आहे. पर्यटनाचा मोठा निधी हा सुद्धा कोकणाला उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच प्रत्येक रिजनला त्याचा फायदा होईल अशी काळजी घेतलेली. प्रत्येक खात्याची असते. खारलँडसाठी वेगळी तरतूद आहे. कोकणामधले जे पाटबंधारे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत त्याच्यासाठी तरतूद आहे. कोकणासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तरतूद आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे सर्व घटकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे आणि एवढ्या वर्षामध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्वोत्कृष्ट असा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्याला पैसे 6,000 रुपये भरले जाणार आहेत. ते कोकणातल्या लोकांना मिळणार, प्रत्येकाला, सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार. अल्पभूधारक सगळे जेवढे शेतकरी आहेत सगळ्यांनाच मिळणार आहेत पैसे. त्याच्याचबरोबर जे वेळेवर पैसे भरतात त्यांचे जे 50-50 हजार रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळे तो कोकणातील सगळ्यात सर्वाधिक शेतकरी आहेत. मुख्य असं आहे की आपण सुभाषचंद्र बोस ज्या शाळा असतात त्याला हुशार मुलांसाठी विथ हॉस्टेल संपूर्ण शाळा असतात अशी एक शाळा सिंधुदुर्गला दिलेली आहे. ते आमच्या सेपरेट बजेटमधून ती येते शाळा. आणि दुसरी एक आदर्श शाळा ही सुद्धा कोकणाला दिलेली आहे. त्यामुळे 2 मोठ्या शाळा या कोकणाला दिलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला. कोकणासाठी चांगले चांगले निर्णय ह्यापूर्वीच घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बजेट स्पीचमध्ये यायला पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याला निधी दिलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण रस्त्यांना निधी दिलेला आहे. हा सगळा बजेटचा भाग आहे. ते प्रत्येक गोष्ट बजेटमध्ये येत नाही. रत्नसिंधूसाठी पैसे वाढून दिलेले आहेत तर ते त्या बजेटमध्ये म्हणजे प्रिंटेड बजेटमध्ये येतं पण ते बजेटच्या भाषणाचा भाग नसतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोसपाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. कोकणामध्ये शिमग्याचं प्रत्येक ठिकाणी वेगळेपण पाहायला मिळतं. असाच कुडाळ तालुक्यातील नेरूरच्या शिमगोत्सवाचं वेगळेपण पाहायला मिळालं. नेरूर गावचा हा पारंपरिक रोंबाट मांड उत्सव शिमग्याच्या 3ऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. गावातील सायाचे टेंब इथं हा उत्सव दरवर्षी पार पडतो. कोरोनानंतर यंदा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मांड उत्सव पार पडला. यावर्षी उत्सवाला तुफान गर्दी झाल्यानं एखाद्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
गावातील हौसी मंडळे पारंपरिक चित्रकथांवर आधारित 101 देखावे सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, तर येथील बालकलाकारही विविध सोंगे आणि मुखवटे विविधारंगी पोशाख परिधान करून यात सहभागी होतात। यावेळी श्री शंकराचे विराट रूप, इंद्र रावण युद्ध असे विविध देखावे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर करतात। पाहुयात नेरूर गावातील सायाचे टेंब येथील माण उत्सवातील काही क्षणचित्र। हॅलो, ओंकार मित्रमंडळ नेरूर वाकचौरी यांच्याकडून श्री विलास मेत्री ग्रुपसाठी 4500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मनापासून धन्यवाद। हा सर्व कार्यक्रम, ही सर्व कला, हे कलाकार कोणी स्वतः नाहीत, मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात, परंतु एक उत्साह, एक प्रेम त्यातील कला आपल्यासमोर आणण्यासाठी तू मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि माझ्या हातून घडला तो रावणाचा वध होईल। आणि त्या योगे करून ब्रह्महत्येचं पात्र माझ्या नशिबी लागलं आणि या ब्रह्महत्येपासून जर मला मुक्त व्हायचं असेल तर शिवपिंडीचं पूजन करणं। हॅलो, ओंकार मित्रमंडळ नेरूर वाकचौरी यांच्याकडून श्री विलास मेत्री ग्रुपसाठी 4500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मनापासून धन्यवाद। हा सर्व कार्यक्रम, ही सर्व कला, हे कलाकार कोणी स्वतः नाहीत, मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात, परंतु एक उत्साह, एक प्रेम त्यातील कला आपल्यासमोर आणण्यासाठी
आणि माझ्या हातून घडला तो रावणाचा वध होय. आणि त्या योगे करून ब्रह्म हत्येचं पात्र माझ्या नशिबी लागलं. आणि या ब्रह्म हत्येपासून जर मला मुक्त व्हायचं असेल तर शिवपिंडीचं पूजन करणं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आलं गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. सोनी मराठी आघाडीच्या वाहिनीवर लवकरच एक अशी मालिका येते जिच्या पहिल्या टीझरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. रक्षणकर्ता वेतोबा असे या मालिकेचं नाव असून हा टीझर सर्वत्र जोरदार व्हायरल होतोय. दक्षिण कोकणातील जागृत प्रसिद्ध देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबाच्या लीलांवर आख्यायिकांवर आधारलेली रक्षणकर्ता वेतोबा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचा खास प्रोमो होळी आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आलाय. या टीझरमध्ये आपल्याला वेतोबाच्या पादुका आणि केळीचा घड पाहायला मिळतोय. रक्षणकर्ता वेतोबा लवकरच आपल्या सोनी मराठीवर. कोकणातल्या प्रथा आणि परंपरा यांवर अनेक मालिका आल्या. ही मालिका देखील कोकणातील देवावर आणि आख्यायिकांवर आधारित असणार आहे. वेतोबा हे कोकणातील वेंगुर्ला आरवली गावातील ग्रामदैवत आहे. श्रीदेव वेतोबा मंदिर हे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आरवली गावचं ग्रामदैवत असून जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. देव वेतोबाची उभ्या दक्षिण कोकणचा रक्षणकर्ता आणि संकट निवारक म्हणून ख्याती आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात देव वेतोबाचे भाविक भक्तगण आहेत. वेंगुर्ला शिरोडा रेडी रस्त्यावर आरवली इथं श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. अगदी रस्त्यावरूनच श्रीदेव वेतोबाचं दिव्य दर्शन घडतं. श्रीदेव वेतोबाची मूर्ती ही भव्य मानवाकृती आहे. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य आणि भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांचा जोडांचा नवस बोलला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इसवी सन 1660 मध्ये बांधण्यात आलं असून या देवालयाचा सभामंडप सुमारे इसवी सन 1892 ते 1900 या दरम्यान बांधला गेलाय. अनेक आख्यायिका आणि अनेक दैवी प्रसंगाची अनुभूती घेऊन रक्षणकर्ता वेतोबा ही मालिका सुरू होते. अद्याप मालिकेतील कलाकार आणि रिलीज डेट समोर आलेली नसली तरी मात्र टीझरमुळे भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया मोफत. एंजिओग्राफी फक्त 5,000 रुपये.
अँजिओप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व अँजिओप्लास्टी अगदी मोफत, कॅशलेस सेवा उपलब्ध, सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 8355 88 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 02367 23 40 00 आणि मोबाईल 93 700 56 076 94 209 076 61 आणि 70 202 90 316. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख असलेले अनिल भटकर यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवा अशी जोरदार मागणी भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केली आहे. जिल्ह्यात बेकायदेशीररित्या तस्करी होण्यासाठी भटकर आपल्या पदाचा गैरवापर करतात असा गंभीर आरोप करीत अनिल भटकर यांना न हटवल्यास आंदोलनाचा इशारा दीपक नारकर यांनी दिला. सिंधुदुर्ग ट्रॅफिकचे API अनिल भटकर यांचं निवेदन त्या दिवशी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यासाठी गेलेलो होतो. जिल्हा पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, कामानिमित्त बाहेर होते. बगाडे साहेबांकडे आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे. अनिल भटकर यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हुक्का पार्लरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक पोलीस अधिकारी या ठिकाणी वाहतूक शाखेमध्ये एक वरिष्ठ पदावर या ठिकाणी काम करतोय. मला असं सांगायचं आहे की वाहतूक हा जो विषय आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत मोठा विषय आहे आणि अशा एका मोठ्या विषयाची जबाबदारी या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस खात्यानं अनिल भटकर यांच्याजवळ दिलेली आहे. अनिल भटकर यांच्या विरोधात असंतोष भरपूर आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कालच आपण एक बघितलं तर नाक्यावरनं गोव्याची दारू या ठिकाणी आंबोलीमध्ये पकडली गेली. मग ती बांध्यावरनं सुटली कशी? याला कारणीभूत कोण आहे? मग त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना हटवणे, बाहेरच्या पोलिसांना त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांची जागा देणे, जाणीवपूर्वक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांवर अन्याय करणे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अनिल भटकर करत आहेत. आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अनिल भटकरांचं निवेदन दिलेलं आहे आणि काही कालावधीत आज आम्ही सर्वजण 17 तारीखपर्यंत पूर्णपणे या महानाट्यपुष्पाच्या आणि निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसामध्ये सगळेजण गुंतलेले आहोत. जर 17 तारीखच्या अगोदर जर अनिल भटकर यांची जर बदली झाली नसेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्या पद्धतीनं बदली करता येईल आणि कशी बदली करता येईल याचं आम्ही पूर्ण नियोजन करू. त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस खात्यावर राहील. हे बघा, हुक्का पार्लर म्हणजे या ठिकाणी नशेचाच सगळा विषय असतो आणि या ठिकाणी नशेचे सगळे पदार्थ किंवा नशेच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावेत, त्याची आवक वाढवावी आणि इथल्या तरुणांना त्याच्या विळक्यामध्ये या ठिकाणी जाण्यासाठी हे सगळे मार्ग अनिल भटकरांनी पत्करलेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही व्यूहरचना सगळी केलेली आहे. त्यांच्या विरोधात प्रचंड स्वरूपाचा पोलीस खात्यामध्ये असंतोष आहे, पण आज या ठिकाणी कोणी बोलू शकत नाही कारण काही गोष्टी आहेत ते न बोलण्यासारख्या आहेत. जर ह्या गोष्टी सगळ्या जर थांबवायच्या असतील तर माझी पोलीस अधीक्षकांना आणि पोलीस खात्याला पण विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांची बदली तात्काळ दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये करावी आणि वाहतूक शाखेचा चार्ज त्यांच्याकडनं ताबडतोब या ठिकाणी काढून घेण्यात यावा. ना आम्ही सांगितलं ना 17 तारीखपर्यंत माननीय निलेशजी राणे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसामध्ये या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि या ठिकाणी शिवगर्जना महानाट्य या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वजण गुंतलेले आहेत आणि तोपर्यंत आम्ही थांबू. त्यानंतर आम्ही आमची काय भूमिका घ्यायची ती नक्कीच घेऊ. हे काय आम्ही आज सांगू शकत नाही, 17 तारीखनंतर नक्कीच समजेल. बदलीसाठी आम्ही ठाम आहोत. जिल्हा अधीक्षकांना आम्ही बागाडे साहेबांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे. निवेदनावर अजून कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई झालेली नाही. आज आम्ही त्याची प्रत माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांकडे आणि माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेबांकडे या ठिकाणी दिलेली आहे. आज अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत जर बदली झाली नसेल तर ज्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या कानावर हा नक्की विषय घालू आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना सांगू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा,
कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. महिला दिनानिमित्त घे भरारी फाउंडेशन तर्फे युवती आणि महिलांसाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जगन्नाथराव भोसले शिव उद्यान इथं हा कार्यक्रम पार पडला. वा वा वा, छान छान छान. 1 2 3 4. मगाशी होती 100ची नोट, आता आणायची आहे 50ची नोट. चला पटकन 50ची नोट आणायची आहे. 50ची नोट. सकाळी पाककला स्पर्धा झाली. विजेत्यांना पारितोषिक देत गौरविण्यात आलं. सायंकाळी खेळ पैठणी हा कार्यक्रम घेण्यात आला. कुडाळ येथून आलेले स्पेशल भाऊजी समीर चराटकर यांनी या कार्यक्रमात जान आणली. यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणीच्या निशिगंधा पेडणेकर मानकरी ठरल्या. SM मडकईकर ज्वेलर्सच्या माध्यमातून प्रथम विजेतीसाठी 5000 रुपयांचा 1 ग्राम सोन्याचा नेकलेस सेट देण्यात आला. द्वितीय पारितोषिक कांजीवरम साडी समीक्षा मालवणकर. तृतीय पारितोषिक इरकल साडी रुचिता राऊळ या मानकरी ठरल्या. यांना देखील SM मडकईकर सुवर्णकार यांच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसं वैष्णवी मडकईकर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच वक्तृत्व स्पर्धा महिलांसाठी आणि युवतींसाठी घेण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ राजू पनवेलकर यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ विजेत्यांना मोत्याचा सेट देण्यात आला. सीमा मटकर यांच्याकडून साडी भेट देण्यात आली. घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आलं. काय भाऊजी म्हणजे भाऊजी, हे बघा तोडलं पोतं. काय प्रेम आलंय बघा. हो, असंच सांभाळायचं असतं. यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी सरिता फडणीस, खजिनदार अदिती नाईक, रेखा कुमटेकर, संचालिका शारदा गुरव, ज्योती दुधवडकर, सलोनी वंजारी, दर्शना बाबर देसाई, धनश्री इंदुलकर, वंदना मडगावकर, सीमा रेडीज, मेघना साळगावकर, सुष्मिता नाईक, स्वप्नाली कारेकर, साक्षी परुळेकर, गीता साबन, मेघा भोगटे, प्रतीक्षा गावकर, अर्चना खानोलकर आदी उपस्थित होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता नवीन मोबाईल घ्यायचा तर राज मोबाईल्स मध्येच, कारण नव्या मॉडेल्ससह इथं आपल्याला मिळते भरपूर सूट आणि खास गिफ्ट. राज मोबाईल्स आपल्यासाठी घेऊन येत आहे मोबाईल खरेदीवर ₹1500 पर्यंत हमखास भेटवस्तू. विवो, सॅमसंग, रेडमी, OnePlus, आयफोन, ओप्पो, रिअलमी, पोको प्रीमियम सेगमेंट कंपनीचे मोबाईल रेडी स्टॉक मध्ये उपलब्ध. सर्व प्रकारची ब्रँडेड ॲक्सेसरीज उपलब्ध. स्मार्ट टीव्ही व स्पेशल ऑफर 11,000 किमतीचा स्मार्ट टीव्ही फक्त 6,999 रुपयांमध्ये. सर्व मोबाईल्स व स्मार्ट टीव्हीवर फायनान्स सुविधा उपलब्ध. तसेच ऑनलाईन व मार्केटपेक्षा कमी दरात मोबाईल खरेदीचे दुमजली भव्य दालन. राज मोबाईल्स, लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स, कणकवली बाजारपेठ. मोबाईल नंबर 8181 86 93 93 94 22 63 35 08 आणि 82 75 62 95 15. राज मोबाईल्स. खाण मंत्रालय आणि इंडियन ब्युरो ऑफ माइन्सद्वारे शाश्वत खाण व्यवस्थापनासाठी प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग देऊन गोगटे मिनरल्सनं पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. वैज्ञानिक, कार्यक्षम, शाश्वत खाणकाम आणि मान्यताप्राप्त उत्पादनांचं पालन, पुनर्वसन यासह खाणकामातील शाश्वत विकासासाठी सर्वोत्तम पद्धती राबवण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खाणींना ही प्रतिष्ठित मान्यता दिली जाते. गोगटे मिनरल्सच्या रेडी आयर्न खाणींचे या क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आलंय, ज्यामुळे ते संपूर्ण खाण उद्योगासाठी एक देदीप्यमान उदाहरण बनले. 1 मार्च 2023ला नागपुरात इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या 75व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जिथे माधव गोगटे, नारायण प्रसाद आणि श्रीनिवासराव यांना पंचतारांकित प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. प्रल्हाद जोशी, माननीय केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री विवेक भारद्वाज, सचिव खाण मंत्रालय यांच्या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. गोगटे मिनरल्ससाठी हा अभिमानाचा क्षण होता, कारण त्यांचा थेट केंद्रीय मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. खाण मंत्रालयानं सादर केलेली स्टार रेटिंग संकल्पना खाण उद्योगात एक गेम चेंजर आहे, कारण ती शाश्वत विकास पद्धतींचं पालन करणाऱ्या खाणींना ओळखते आणि पुरस्कृत करते. योजनेतील सर्वोच्च रेटिंग, पंचतारांकित रेटिंग, शाश्वत खाण पद्धती आणि जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वाप्रती गोगटे मिनरल्सच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. 2016 मध्ये खाण मंत्रालयानं सुरू केलेली राष्ट्रीय खाण परिषद केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, उद्योग अधिकारी आणि उद्योग संघटनांसह विविध भागधारकांना एकत्र आणण्यासाठी, स्थिर वाढीसाठी प्रमुख धोरणात्मक पुढाकारांवर चर्चा करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. खनिज क्षेत्रातील या कार्यक्रमात गोगटे मिनरल्सची ओळख ही शाश्वत खाण पद्धतींमध्ये उत्कृष्टतेसाठी आणि त्यांच्या अतूट वचनबद्धतेचा दाखला आहे. त्यामुळे साहजिकच ते या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानावर पोहोचले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने: गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. निवडणुका समोर असल्यानं मोठ्या घोषणांची शक्यता होती. तशा घोषणा अर्थसंकल्पात झाल्या. सत्ताधाऱ्यांनी याचं कौतुक केलंय, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पाहुयात कोकणातल्या नेत्यांच्या या अर्थसंकल्पावर काय आहेत प्रतिक्रिया. आजचा अर्थसंकल्प बघता महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा या सरकारने खरंच केलेली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या ज्या काही योजना होत्या त्याच योजना नाममात्र बदलून परत घोषित करण्यात आलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि या सरकारकडून सर्वसामान्य जनतेला होळीचे रिकामी खोके, मला तर वाटतं हे सणानिमित्त भेट वस्तू म्हणून खरं तर हे दिलेलं आहे. या अर्थसंकल्पातून खरंच सरकारची दूरदृष्टी आणि संवेदनशीलता कुठंच दिसत नाहीये. आणि कोकणच्या तर जनतेच्या तोंडाला तुम्ही पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. आणि सरकार तर दूरदृष्टी तर नाहीच आहे या सरकारला. खरंच खूप वाईट वाटतं. पण याचीच लवकरच परतफेड या सरकारला खरंच सर्वसामान्य जनता येणाऱ्या सर्व निवडणुकांमधून मतदानाच्या आणि निवडणुकीच्या रिझल्टमधून तुम्हाला हा बदल तुम्हाला दिसण्यात येईल. आणि खरंच या अर्थसंकल्पातून घोर निराशा झालेली आहे असं मी नक्कीच सांगेन. हा अर्थसंकल्प बघितला तर असं वाटतं की हा निवडणुकीच्या पूर्वी सवंग लोकप्रियतेसाठी बनवलेला अर्थसंकल्प आहे. इतकी मुद्रण केली आहे की ह्या अर्ध्या अधिक गोष्टी पेपरवरच राहतील का त्या लाभार्थींपर्यंत पोहोचतील असा संशय निर्माण करणारा अर्थसंकल्प वाटतो. त्यामुळे हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे की काय असा संशय. आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी इतका हवालदिल आहे तर त्याला जर हमीभाव दिला असता शेतमालाला, MSP ज्याला म्हणतात, मिनिमम सपोर्ट प्राइस, तर फार फायदा झाला असता. त्याच्याऐवजी हे 6,000 रुपये वगैरे दिले दिसताना ते फार छान दिसतात. तिथे पंतप्रधान तर म्हणतात रेवडी मत बातो. आणि हा अर्थसंकल्प जे काय 6 लाख कोटीच्या पेक्षा जास्त आकारमान असलेला हा अर्थसंकल्प आहे, त्या अर्थसंकल्पातल्या अनेक गोष्टी त्या संशय निर्माण करणाऱ्या वाटतात. एक गोष्ट चांगली आहे की आरोग्याच्या दृष्टीने महात्मा फुले योजना जी 1.5 लाख रुपये पर्यंत त्याचं कव्हर होतं ते 5 लाख रुपये करण्यात आलं. ही चांगली गोष्ट आहे. पण ती रुग्णांपर्यंत कधी पोहोचेल आणि कशी पोहोचेल हे बघितलं पाहिजे.
अन्यथा हा कागदावरचाच अर्थसंकल्प वाटेल. जरी साधू प्रक्रिया केंद्र आणि काही गोष्टी कोकणासाठी केलेल्या आहेत, पण ते सगळ्याच गोष्टी सगळ्या मंदिरांना काय ना काय मदत, शेतकऱ्यांना मदत, आरोग्याच्या दृष्टीने असं जेव्हा सगळीकडे उधळण असते तेव्हा संशय जास्त निर्माण होतो की काही ठोस आहे की याच्यात सगळं ते मांडलेलं आहे. आणि ते आता हळूहळू ते डिटेल्स जसे येतील तेव्हा कळायला लागेल की नक्की हे काय आहे, त्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, अलोकेशन्स काय आहेत, हे कळायला लागेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा. अर्थसंकल्पावर विरोधकांकडून हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांकडून कौतुक. आणि समाज कल्याणच्या त्या निधीचं गौडबंगाल काय, अंकुश जाधव यांचे गौप्यस्फोट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.